कोकणामध्ये खूप चांगली मोठी परंपरा आहे. हे फूल देवीला वाहायचं आणि नंतर मग ते आपल्या केसामध्ये माळायचं. मोठं फूल असतं ते, एवढ्या लांबीचं असतं साधारणपणे एक विधभर. तरी सुद्धा आमच्याकडच्या कोकणातल्या बायका हौसेने हे फूल माळतात आणि त्यांच्या बाजूने जरी गेलं ना तरी तो आताचा ड्यू आणि गेला असा गंध असतो त्याचा. नमस्कार. मी आता हे जे झाड माझ्या हातात पान दिसतंय ना, हे केतकी नावाचं झाड आहे. केतकी म्हणजे केवडा. ह्याचं जे पान आहे, या पानाला अननसासारखं स्ट्रक्चर आहे. ह्याला बाजूला काटे आहेत असे वर जाणारे काटे आहेत. आणि हे पान औषधी आहेच, फूल औषधी आहे, ह्याचं मूळ औषधी आहे, याचं फुलावरचे पुंकेसर असतात ते औषधी आहेत. मी तुम्हाला संस्कृत मधला एक श्लोक म्हणून दाखवतो. केतकी मधुरा तिक्ता कफग्नी कटुका लघु तत्फलम कटुकम तिक्तम लघुष्णम कफवातजित पुष्पाणाम प्रवरम हेमकेतकी पुष्पमुच्यते ईषद उष्णम सुगंधम च सतिक्त दृष्टीदायकम. कय्यदेव निघंटूमध्ये हे वर्णन आलेलं आहे. काय म्हणतायत ते? हेमकेतकी पुष्प, सोन्यासारखी झळाळी असलेल्या पिवळ्या रंगाचं हे फूल अप्रतिम काम करतं. आणि कुठे काम करतं तर कफ आणि वात या दोन आजारांवर हे काम करतं. पुढे ते असं म्हणतायत, वात श्लेष्म विकारगनम रक्तपित्तम विनाशयेत. रक्तपित्त नावाचा एक आजार आयुर्वेदात सांगितलाय. रक्त आणि पित्त या दोघांचा संयुक्त. काही आजार आहेत वात आणि रक्त यांचे संयुक्त, काही आहेत कफ आणि वात यांचे संयुक्त. तसा रक्त आणि पित्त विनाशयेत. सर्व ग्रंथी विनाशमच केतकी पत्रभोजनम. अरे किती सुंदर रेफरन्स आहे. काय सांगतायत? सर्व ग्रंथी, ग्रंथी म्हणजे सिस्ट, फायब्रॉइड्स, गाठी या ज्या असतात, या विनाशाय, या सगळ्यांचा नाश होण्यासाठी केतकी पत्र भोजनम. केतकी पत्र हे जे पान आहे ना, हे पान युक्तीने काढायचं, त्याचे काटे काढून टाकायचे आणि ती पानं एकमेकांना अशी चिकटवून घ्यायची की त्याची एक पत्रावळ तयार झाली पाहिजे. आपल्याकडे पत्रावळीवर जेवण्याची परंपरा आहे. जसं एपिलेप्सी, आकडी या आजारामध्ये पिंपळाच्या पानावरचं भोजन सांगितलेलं आहे. बुद्धी वाढण्यासाठी वडाच्या पानावरचं भोजन सांगितलेलं आहे. पिंपळ पान सुद्धा त्याच्यावर, बोधी वृक्ष सांगितलेला आहे तो. किंवा पळसाच्या पानांवरचं जेवण, अनेक प्रकारे देवाला हरताळकेला नैवेद्य दाखवण्यासाठी रुईच्या पानांचं वापर करायला सांगितलेला आहे. ह्या पानांचा, केळीच्या पानांचं तर आपल्याला जेवण सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या पानांवरचं जेवण, तसं या केतकी पत्राच्या पत्रावळीवर जेवण हे जे सांगितलंय, सर्व ग्रंथी विनाशाय असं सांगितलेलं आहे. केतकः सुचिका पुष्पो जंबुकः कक्रच्छदाः सुवर्ण केतकी त्वन्या लघु पुष्पा सुगंधिनी केतकाः कटुकाः स्वादुर लघुस्तिक्ताः कफापहा उष्ण तिक्तरसा ज्ञेया चक्षुष्या हेमकेतकी. हेमकेतकी हा त्याचा पर्याय आहे. सोन्यासारखी फुलं दिसतात आणि ही जी काही फुलं असतात, या फुलाला एक वेगळा गंध असतो. असं पिकलेलं फुल जरा तिक्त ह्या पानांच्या खाचेमध्ये ते फुल उगवतं. कोकणामध्ये खूप चांगली मोठी परंपरा आहे. हे फूल देवीला वाहायचं आणि नंतर मग ते आपल्या केसामध्ये माळायचं. मोठं फूल असतं ते, एवढ्या लांबीचं असतं साधारणपणे एक विधभर. तरी सुद्धा आमच्याकडच्या कोकणातल्या बायका हौसेने हे फूल माळतात आणि त्यांच्या बाजूने जरी गेलं ना तरी तो आताचा ड्यू आणि गेला असा गंध असतो त्याचा. मागे वळून डोक्याकडेच बघितलं जातं. इतका सुंदर वास या फुलांचा असतो आणि म्हणून याला साप जवळ येतात. अतिशय थंड असतो, पाणथळ जमिनीमध्ये राहतो. त्यामुळे नागांची वस्ती या झाडांच्या मुळापाशी असू शकते असंही, कारण त्याच्यामध्ये खाचा असतात ना, ते बिळाप्रमाणे त्यांची रचना असते. त्यामुळे त्यांना सेफ झोन मध्ये राहता येतं आणि म्हणून याच्या झाडांच्या मधल्या पानांचा जो बुंदा असतो ना मधला, इथे देखील साप राहतात. निसर्गामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला बाजूला काटे दिलेले आहेत. मग उगाच बकरी येऊन खाऊन टाकली असं नाही होणार आहे. याचं संरक्षण होण्यासाठी निसर्गाने त्याला काटे दिलेत स्वतःच्या संरक्षणासाठी आणि गंधही दिलाय. जसं त्या गुलाबाला गंध पण दिलाय आणि काटे पण दिलेले आहेत. या दोघांचा संयुक्त वापर आपल्याला औषधामध्ये करता येईल का? केतकी पुष्प बाजारामध्ये उपलब्ध असतात. गावातल्या बायका ज्या येतात या बायकांकडनं आपल्याला ही पुष्प विकत मिळू शकतात. ती फुलं घ्यावीत, ती पानं आणावीत, त्या पानांचंही औषध तयार करता येतं,
फुलांचंही औषध तयार करता येतं, कंद आहे त्याचंही औषध तयार करता येतं, खाली मुळं आहेत त्यांचाही वापर आपल्याला युक्तीने करता येतो. कफ आणि वात या दोन्ही दोषांवर अत्यंत चांगलं बहुमूल्य असं हे जे केतकी पुष्प आणि केतकी पत्र हे जे झाड आपल्याला दिसतंय, त्याबद्दल त्या झाडांच्या ऋणात राहणं, ह्या झाडांचं संरक्षण करणं, ह्यांना कधी तोडायचं नाही, दुखवायचं नाही. निसर्गातली सगळी झाडं ही मनुष्याच्या फायद्यासाठी त्याच्या जवळपास तयार करून दिलेली आहेत. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहूया आणि निसर्गाच्या चरणी लीन होऊया. धन्यवाद.